नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी झिंगा कोळीवडा बनवून दाखवते. तर तो कसा बनवायचा, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे झिंगा कोळीवडा आपण बनवणार आहे. त्याचं हे साहित्य आहे. ही वाटीभर मी कोळंबी घेतली आहे. 2-3 वेळा मी चांगली धुवून घेतली आहे. त्याचा काळा धागा मी काढून घेतला आहे. अर्धा चमचा मी काळी मिरी पूड घेतलेली आहे. 1 चमचा मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. 2 चमचे व्हिनेगर घेतलाय. चवीपुरतं मीठ घेतलंय आणि मार्केटमध्ये जे मंचुरियन पीठ मिळतं ते पीठ मी वाटीवर घेतलेलं आहे. हे कोळंबीला आता आपण मीठ लावून घेऊया. मीठ थोडं याला कमीच लावायचं आहे, कारण हे आपल्या मंचुरियनच्या पिठामध्ये मीठ आहे. व्हिनेगर लावूया. आलं लसूण मिरचीची पेस्ट लावूया. काळी मिरी पावडर टाकूया. ते सगळं हे एकजीव करून घेऊया आपण. आता ह्याला हे मंचुरियनचं पीठ सुद्धा आता आपण लावून घ्यायचं आहे. हे सगळं लावून आपण 15 मिनिटं ह्याला आता मुरत ठेवायचं आहे. कोळंबी फ्राय करण्यासाठी मी ते गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे. त्यात आता आपण तेल ओतूया. तेल आपलं बघा गरम झालेलं आहे. आता आपण त्यात कोळंबी सोडूया. कोळंबी आपली फ्राय झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. झिंगा कोळीवडा आपला हा तयार आहे. तुम्ही पुदिन्याच्या चटणीमध्ये एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट करून मला सांगा झिंगा कोळीवडा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.